असतो तासांचा नाही. तो म्हणे अवधारी देवा म्या पाहिला या डोळा तव गोत्र वर्गाधवा एकला येतो. तेव्हा अर्जुन म्हणाला कृष्णा अरे मी काय सांगतो त्याकडे लक्ष दे. ऐकलंच का काय म्हणता सरकार? आता पुढे माझं नाही लक्ष लागत असं म्हणता. आपलं वर्तन सुधारावं म्हणून सर्वांनी संगनमत करून हा ग्रंथ आपल्याकडे दिला खरा, परंतु पहिला अध्याय ही काही पुरा होत नाही. काय म्हणता सरकार? हसणार नसाल तर सांगते. नाही हसणार. मला की नाही आज खूप बरं वाटतंय. वाटलं तरी असं बोलायचं नसतं. शैतानाची पिल्लं वेचणीला बसलेली असतात, ती ऐकतात. ऐकू दे. देवाची पिल्लं समोर बसलेली असतात, ती ऐकतील. मग तुझं असं म्हणणं आहे की आपण दोघांनी हातात हात घालून बागेत फिरायला जायचं का? अशी चेष्टा करणार कधी मी बोलणारच नाही. काय गाढव आहे ग मी. आता बागेवरून बरी आठवण झाली. येताना मी तुझ्यासाठी एक गंमत आणलेली आहे. काय आणलंय? ओळख बघू. भजी नाहीत ना? खाण्यात जमा नाही. नाहीतर मागच्यासारखं रामायण व्हायचं. खाण्यात जमा नाही. ओळख बघू. गुलाबाची फुलं. भाऊजी अगं कसं ओळखलंस ग तू? मंद मंद वास येतोय, त्यामुळे काही लपून राहतो का? तुम्ही खोलीत आल्यापासून मला वास येतोय. या वाचनात मी सांगायची विसरले. यातले डोक्यात करू का? नको, मी जाणते. छानच आहेत वेगवेगळ्या रंगाची. कुणाच्या बागेवर डल्ला मारला? अगं बाग कुणाची का असेल ना, पण फुलं ही देवाघरची दौलत असते. तुला माहिती आहे कस्तुरी फुलासारखं आणि फुलासारखं देवाची दौलत. तो बागेतून आलं, धावून आला माझ्या अंगावर आणि मला म्हणाला, आणि त्याला मी म्हणालो बाबा रे एखाद्याच्या गच्चीवरून व्याधाची चांदणी दिसली तरी ती त्याच्या बापाची मालमत्ता होत नसते. त्याला पटलं काय? त्याला नाही पटलं. त्याला इतकं पटलं की मी कांबळेकर साहेबांचा सासरा आहे एवढं. काय क्षुद्र गोष्टी लोकांना पटतात, मोठ्या गोष्टी नाही पटत. बरं, हे राहू दे. आता बसा इथे माझ्याजवळ. असं म्हणते. इथे वाटेकडे. काय म्हणतेस? 4 दिवस माझ्या मनात एक विचार येतोय, सांगून टाकते. कसला विचार? मला इथे राहू नये असं वाटतंय. इथं त्रास होतो का ते तुला कावेरी? त्रास होतोच. कुठे जायचं ते ठरवलेलं सांगू का? मग कुठे जायचं? जाऊ आपण आपल्या गावाला, मोरवाडीला. मोरवाडीला? हो, मग तिथं एवढा मोठा डॉक्टर कुठून मिळायचा? डॉक्टर राहू दे, पण आपण तिथे जाऊ आणि छानपैकी तिथे आपल्याला मोकळं वाटेल. कसं आहे, इथे माझी तिथे असेपर्यंत माझी तब्येत काही बरी व्हायची नाही. असं म्हणते. कसं काय माहिती का, नव्याचे 9 दिवस केव्हा संपले आणि आपली परिस्थिती कशी झाली आहे, कपड्यात शिरलेल्या कुसळासारखे आपण झालोय. त्या कुसळाचा काटा होण्या अगोदर आपण आपल्या गावी जाऊ, तेच बरं. समजतं कळतं मला,
पण आपल्या पोरीची किती धावपळ होते पाहतेच ना तू. फक्त सभ्य माणसं गती खूप प्रेम करतात, लागणी माणसं आहेत. आपणही सांभाळून घेतलं पाहिजे आणि जी फांदी मिळेल त्या फांदीला पकडून लोंबकडे जायला पाहिजे. छान पडणार आहे नाही का? असू दे, मी तुम्हाला म्हटलं ना, मी इथेपर्यंत माझी तब्येत बरी व्हायची नाही. आता एक सांगते, बाह्यात काही सगळं बरं आहे तोपर्यंत आपण आपल्या गावी जाऊ. उगाच त्यांच्या चांगुलपणाचा अंत पाहू नये. आणि कसं आहे, दूर राहिलं ना तरच माणसात प्रेम वाटतं. पटतंय का? पटलं ग, सगळं पटलं. पण काय आहे की आपली पोरं आहे ना, आपण त्यांना सांभाळून घ्यायला पाहिजे. आपण गावी गेलो, मोरवाडीला गेलो तर आपल्या पाठचा सगळा त्रास कमी होईल आणि मोकळे होऊ आपले. आणि आपल्या मुलीला आपल्याला माहेर देता येईल. ती धावत माहेर येईल आणि तिची ती सायरी काढण्याची पोरं तिला मोरवाडीच्या नदी चांगली करून काढील. सांगतो मग शारदा दोघीही येतील. आणि कावेरी तुला एक सांगतो, ती कमी आहे ना, ती अजूनही माझ्या डोक्यातून जात नाही. सारख्या हाता मारत असते मी. तर काय म्हणतो मी, आपण मुलीला माहेर द्यायला हवं आणि नातवंडांना आदर द्यायला हवं. काही ना काहीतरी आपण द्यायला हवं. फक्त घेण्याचा ओस बंद करू. तर मी काय म्हणतो, अजून आपलं एक घंट मोरवाडीला शाबूत आहे. पण काय अवस्था झाली असेल काही सांगता येत नाही ग. काळजी करू नका, मी आहे ना. हे घर सुटलं की माझा बिछाना सुटेल. मग बघा, मी माझ्या हातानं भिंती रंगवीन, जमीन सारवेन, सगळं काही मी करेन. एकदा पदर खोचला की पोपटाचा राजमहाल करेल. पण ठेवा, माझ्या कामात तुम्ही लुडबुड करायची नाही, माझ्यावर ओरडायचं नाही, हे आधी सांगून ठेवते. सांगितलं ते बरं केलं. तिथं काही पर्वत लक्षात राहिलं पाहिजे एवढं. आणि गडे का गडे कधीतरी चुकून पडला. अगं येऊ दे की. अगं यातली एवढं कासावीस कशाला व्हायला पाहिजे. तापलेल्या अंगावर गुलाब पाणी शिंपडावं ना, कसं वाटतं. बर काय सांगते. माझी फार वर्षाची इच्छा आहे. हा, आपण तिथे कुंपण करून घेऊ आणि एक छानस वृंदावन बांधून घेऊ. तू मध्ये हा विकला ना आपण, त्याचे पैसे आहेत माझ्याकडे. आहे? माझ्याकडे ठाऊक नाही. आहे, ट्रंकेत आहेत. आणि 2 पाट्या आहेत, 4 बांगड्या आहेत, 2 अंगठ्या आहेत. आपण ते सगळं मोडू. सध्या सोन्याचे दर भरपूर वाढलेले आहेत. आपण ते सगळं मोडू आणि छोटस शेत विकत घेऊ. पण एक शेत आहे की अजून? हो, इतके वर्ष मला समजलं नाही, लपून ठेवलं. मग आपण शेत आहे, मग शेतीची अवजार घेऊ, बैल घेऊ आणि तुम्ही स्वतः शेतकरी व्हायचं. छान कल्पना आहे बघ तुझी. उमाठावर मी सोनसड्यावर जाताना नांगर घेऊन जाईल. नाटकात कधी गाणी म्हणते नाही, पण तिथे गोटा चालवताना मोठमोठ्याने गाणी म्हणत नाही. समजलं काय ग? दिवस शेतात वावरायचंय, आहे तयारी? आलं लक्षात. पण एक लक्षात ठेव, जेव्हा मी नांगर चालवी, गोटा चालवी, तेव्हा सूर्य मध्यावर आल्यावर तू मात्र भाकर
घेऊन आली पाहिजे बांध्यावरून चालत. आणि येताना बरोबर गडी माणसाला बांधायचं नाही. जर त्याच्याकडे भाकर पाठवली तर सरळ जागा विहिरीत ढकलून देईल. माझा राग कठीण आहे, तुला ठाऊक आहे ना. सगळं माहिती आहे, आयुष्यभर तुमचा राग बघितलेला आहे. मला एक सांगा, माझ्या सवती किती होत्या? सोबती कावेरी, तुला सवत कुणी नव्हती. होत्या त्या फक्त माझ्या मैत्रिणी होत्या. मी मैत्रीण नव्हते. अगं तू बायको होतीस. बायको मैत्रीण होऊ शकत नाही. असते, असू शकतेही, पण मैत्रिणीपेक्षा ती आई जास्त असते. कसं आहे, दिवाणखाना कमी पण देऊळ जास्त असते. आकाश कमी पण पृथ्वी जास्त असते. म्हणजे बायको म्हणजे थोडक्यात बंदरस्त नवऱ्या नावाच्या गरुत्तासाठी. फार दुर्घट विषय आहे, ते ठेवून दे. आता मी पुढे काय सांगते ते. शेती तुम्ही करणार, माझं जेवण ठेवून मी येणार. पुढे पुढे किती दिवस कसा घालवायचा? काही ठरवलंय का? काही ठरवलं नाही. आता ठरवा. आपण जेव्हा मोरवाडीला जाऊ ना, तेव्हा माझे जुने मित्र येतील तिथे. बाबा पवार, दापडे, शिंदे, देवस्थळी, सुरुवात सर्व माने साहेब, शिंदे, अरे सगळे आपण एकत्र गोळा होऊन पालावरती आमच्या गप्पा गोष्टी चालतील. छान आहे, हे सगळं आपण करू. आणि मग पुढे पुढे काय, एक बंदरात गलबत असताना ते गलबत तेव्हा समुद्रात शिरतं, तेव्हा ते वेशाचे, रागाचे, प्रेमाचे सगळे उद्रेक सांभाळी मुसाफिरा करीत फिरत असतं. प्रत्येक पावलावर मरणाची मुलाखत व्हावी अशी गणपताची कहाणी असते. पराजयाचे विजय आणि विजयाचे सांत्वनही त्यांना बंदरात मिळतं. अशी आहे बंदराची महती. म्हणजे बायकोची, म्हणजे तुझी महती चांगली मला माहिती आहे. तुमचे हे नाटकातले डायलॉग आयुष्यभर ऐकलेले आहे. मग आता एक विचारते ते सांगा, रागवायचं नाही. अजूनही मेनकाताईंची आठवण होते की नाही? जुन्या आठवणीपैकी तीही एक आठवण. आणि ही जखम घेऊन मी या बंदरात आलो आणि इथं भरून पावलो. जो उत्तर मला माहित होतं, ओळखते मी तुम्हाला कसं, पण खात्री करायची होती. मनात काही रुखरुख राहायला नको. कसं आहे, सगळी गाठोडी मागे ठेवून मोकळ्या मनानं पालखीत बसता आलं पाहिजे. माझ्या आधी माझं सोनं होईल. आणि माझं काय होईल? बंदरच जायचं झालं तर गणपतानं जायचं कुठे? गंमत केली होती. मी कुठे जाणार नाही आणि कोणाला जाऊच देणार नाही. पण मोरवाडीला जायचं नक्की ठरलं. ठरलं नक्की मोरवाडीला जायचं. उद्या मोरवाडी आणि आज सावंतवाडी.